अरे तुम्ही टाळ्या काय वाजवताय? मी फक्त तुम्हाला दाखवले की आर्चरी कसं खेळतात ते. काय नाही ग, तुक्का होता, नेहमी नाही लागत. विक्रांत, हे काही काय? वेदांत, लागला की रे बाण? मला वाटलं पाठ दुखत असेल सो लागणार नाही. हा, एक मिनिट. माझी पाठ का दुखेल? अमू, वजन कमी झालंय का तुझं? झालं? हो. चला आपण गेम सुरू करूया. वेदांताने हा गेम तू जिंकणार, आम्हाला कुठे खेळता येतो? हो. अरे पण मी आता दाखवलं ना कसं करायचंय ते. अरे पण आपण एकदा ट्राय तरी करू. मी ट्राय करते. अमूल्य, थोडं एक मिनिट. इथे हो, असं 2 फिंगर्स. या 2. हो. बघ, हे इथे कर. असं लोड केलं. आता एम कर. फुल. कळलं? हो, कळलं. थँक्यू. आता मलाही तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. सो आतापर्यंत आपण 127 प्रोजेक्ट्स डेडलाईनच्या आधी पूर्ण केले. अँड इट्स अ फॅन्टॅस्टिक अचीवमेंट. सी, आय नो तुमच्यातल्या काही जणांना मी रागीट वाटत असेल, टास्क मास्टर वाटत असेल. अँड आय नो की मी वाईट वागतो. पण हे सगळं ना एका स्वप्नासाठी आहे. VW इन्फ्रा ही फक्त आपली कंपनी नाहीये, हे एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न तुम्हा सगळ्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि ॲज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन उद्या जेव्हा तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये जाल तेव्हा तुमच्या टेबल्सवर पण काहीतरी स्पेशल असेल.
वाव. थँक्यू सो मच. बरं, बर्थडे सेलिब्रेट झाला, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली आहे. तर काय काय? पार्टी. वेदांत, मूल्य, तू एवढ्या रात्री इथे काही हवंय का तुला? अरे नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मग आले असंच. ओके. तू झोपला का नाहीस? सहज. सहज? हो. बस ना. Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू सो मच. Happy birthday. थँक्यू. आशीर्वाद. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. अरे पिकनिक कशी झाली तुमची? अरे सॉलिड एकदम. खूप मजा केली आम्ही. नुसता कल्ला केला. आणि अमर्त्य आलाय ना? कुठे आहे तो? तो तुमने बुलाया और हम आ गए. आजी पाय पडतो. सुखी राहा. पाय पडतो का? सुखी राहा. आणि काय रे गधड्या, तुला साधा एक फोन नाही ना करता येत? अगं फोन करायची काय गरज आहे? थेट मी चाललो ना भेटायला. काय, कसा आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस काकू? माझं काय चाललंय. मी फ्रेश होऊन येतो, ऑफिसला जायचंय ना. वेदांत, एक मिनिट, आलेच. जी काय? वेदांत, तुझ्यासाठी. आई अगं, कशाला हे? आता मी काय लहान राहिलोय का? तुला नकोय का ते? मला दे, मला आवडतात गिफ्ट. अरे नाही, बरोबर आहे तुझं वेदांत. आता लहान कुठे आहेस ना तू, पण आत्ता पुरती ही गिफ्ट घे. लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे मी तुला. मी फ्रेश होऊन येतो. मी पण येतो. मी पण येतो जरा फ्रेश होऊन. प्रवासाचा कंटाळा आलाय आता जरा. नाही नाही, एक मिनिट. जरा ये ना इथे, बस ये. थँक्यू. आई तू आज ऑफिसला? तुझी ओळख करून द्यायची आपल्या कंपनीच्या नवीन बोर्ड मेंबरशी. म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस? गुप्ते, या कंपनीची किती टक्के मालकी माझ्याकडे? मॅडम 76%. ऐकलंस का? त्यामुळे मला कुठलाही निर्णय घेण्यापासून तू थांबवू शकत नाहीस. आपण आत केबिन मध्ये जाऊन शांतपणे बोलूया का? मला त्याची काही गरज वाटत नाहीये. मग मलाही नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टरची गरज वाटत नाहीये. गुप्ते, वेदांत सर, मॅडम जो डिसिजन घेतील तो तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल. पण कोण आहे नवीन बोर्ड मेंबर ते तरी सांगशील? कळेल, येतीलच आता.
नमस्कार. हाय, हे का आले तिथे? अरे असं काय करतोयस? हेच तर आहेत आपले नवीन बोर्ड मेंबर. आज आमच्या वेदांचा वाढदिवस आहे. अरे वा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकत्र काम करू, कंपनीचा विकास व्हावा, हेच माझं ध्येय आहे. आज खरं तर वानखेडे साहेब हवे होते, आनंद वाटला असता त्यांना. तुझं नाव काय? विजय. ऑफिस दाखव. सर. विजय, ठीक आहे मॅडम, या. काय मस्त बर्थडे गिफ्ट दिले साई. साहेबांनंतर या घरातल्या लोकांसोबत, कुटुंबासोबत काम करायला मिळतंय, बरं वाटतं का? मग कामाला लागा. अगदी. पण त्याच्याआधी एक छोटासा प्रश्न आहे. बोला. की माझ्यासारखे अतिशय छोट्या माणसाला इतकं मोठं पद का दिलं असेल तुम्ही? सरळ मार्गी तोंड उघडत नसेल ना की नाक दाबावंच लागतं. वेदांचं सध्या कामामध्ये अजिबात लक्ष नाही आणि मला तो कामामध्ये लक्ष घालू देणार नाही. त्यामुळे माझ्याकडे हा एकच पर्याय होता. आणि तुम्ही तर घरातलेच आहात. तुम्ही मला तुमच्या घरातलं समजता, समाधान वाटतं फार मला. कसं आहे ना, वेदांच्या चुका जर मी त्याला दाखवून दिल्या तर त्याला त्या आवडणार नाहीत. मी त्याला काही विचारलं तर तो मला नीट उत्तरं देणार नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार नाहीत. आणि म्हणूनच मी तुमची निवड केली. कारण जे प्रश्न मी विचारू शकत नाही ते तुम्ही विचारूच शकता. साहेबांचा मुलगा आहे वहिनी, त्याला मी काय सांगतो? लोट या कंपनीत मी आलेलं त्याला अजिबात आवडलेलं नाही. त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतच नाही इथे. कारण ही कंपनी उभी करायला मी पैसे दिलेत त्याला. त्यामुळे या कंपनीवर त्याच्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे. तेव्हा कामाला लागा. आणि काही लागलं तर मी आहेच. येते. माझी वाट. हो, का काही काम होतं का? महत्वाचं बोलायचंय जरा तुझ्याशी. काही सिरियस? जीवन मरणाचा प्रश्न आहे. गप्प बैस, सांग काय बोलायचंय. अगं, वेदांची आई आणि आजी बाउन्सरवर बाउन्सर टाकतायत मला. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचंय की वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी आहे. अगं हसतेस काय? अरे वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी असणार आहे? तू. पुन्हा तेच. मी तुला सांगितलं ना, माझ्या आणि वेदांमध्ये काही नाहीये. ऐक ना, मीही हेच सांगतोय की तुम्ही दोघांनीही आता हे एक्सेप्ट करा. अरे पण काय एक्सेप्ट करणार? काही नाही आमच्यात. अगं नाही काय नाही, मी बघितलं त्या दिवशी पिकनिकला तुमचं जे काही आखो आखो मी सुरू होतं ते. आणि मला माहिती आहे तो प्रेमात आहे तुझ्या. नाही अमू, असं काही नाहीये. आणि हे बघ, आपण ऑफिस मध्ये आहोत, जरा हळू बोल. ओके, पण आता मी जे सांगतोय ते कर. म्हणजे तुला कळेल की वेदांच्या मनात तुझ्याबद्दल काय. ओके. हे बघ, मला वेदांत मध्ये काहीच इंटरेस्ट नाही. पण वेदांच्या मनात माझ्याविषयी काय हे मला समजून घ्यायचं. सो ठीक आहे, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. डन.
डन. अरे दादा मी काय म्हणतो, अमर ते कसा नाही आला अजून, कुठे गेलाय तो? काय रे, तो जेवायला येणार नव्हता का? काही बोलला होता का तुला? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? अरे तुझा मित्र आहे ना तो. वर्षभराने भारतात परत आलाय, आपल्याकडे राहतोय, आणि तुला माहित नाही तो कुठे आहे? तू विचारायला नकोस का? हो ना. अरे आपण थांबलो असतो जेवायला त्याच्यासाठी. नाही नाही, काही गरज नाही. म्हणजे वेदांत, अरे फोन कर त्याला, विचार कुठे आहे तो. अरे काहीच बोलणं झालं नाहीये त्याच्याशी तो आल्यापासून. वेदांत, अरे फोन करतोयस ना त्याला? मी बघतो. हा. या काय झालं का नागपूर दर्शन? अबे नागपूर माहितीये ना मला. आता नागपूरच्या माणसांचं दर्शन घेऊन आलो. हो. कुठे होतास रे तू? मी ही याच्या ऑफिस मध्ये अमूल्य आहे ना, ती काम हा. करते ती, हा. तिला सोडायला गेलो होतो. काय गोड मुलगी आहे ग. घरी पण जाऊन आलो तिच्या. अण्णांना भेटलो, आरतीला भेटलो. मस्त माणसं आहेत. ती तुझ्यापर्यंत सुद्धा पोचली का? मग अण्णांनी डोक्यावर हात ठेवलाच असेल तुझ्या. अगं असं का बोलतेस काकू तू? हे बघ, तुला काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. मला तर त्यांची नावं सुद्धा घ्यायची नाहीयेत. त्या दोन मुलींपासून ना जरा लांबच राहतो. हा 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 सुख. बाप आहे. कुठे गेलेलास? अरे फोनवर सांगितलं ना मी तुला. अमू बरोबर बाहेर गेलो होतो आणि मग घरी सोडून आलो तिला. डिरेक्ट तिच्या घरी का गेलास? अरे त्यात काय एवढं? अमूचं घर ते माझं घर. अमूची आई ती माझी आई, अमूची बहीण ती माझी बहीण, आणि अमूचे अण्णा ते माझे अण्णा. पण एवढा वेळ? अरे काय झालं, पहिले आम्ही रेस्टॉरंटला गेलो, मग तिकडनं बाहेर फिरायला गेलो, आणि थोडा उशीर झाला सो म्हणलं घरी सोडूया. पण काय कमाल मुलगी आहे रे अमू. मला खूप आवडली. एक मिनिट, आवडली म्हणजे? अरे आवडली म्हणजे ऍज अ ह्युमन बिईंग. मला एक सांग, तू काय विचारतोयस तिच्याबद्दल? तू तर पुढची स्टेप घेणारच नाहीयेस ना. अरे पिकनिकला आपलं बोलणं झालंय ना यावर. पण मला सांग, मगाशी काकू त्यांच्याबद्दल असं का म्हणाल्या? मला तर आवडली अमूची फॅमिली. वेदांत, अरे काय झालं? काकूला नाही आवडत का अमू आणि तिची बहीण? नाही. अरे पण का? खूप मोठी हिस्ट्री आहे रे. आय हॅव टू नो इट. श्री, मी तुला पिकनिकला सांगितलं होतं ना की विक्रांतने सुसाइड अटेम्प्ट केलं. विक्रांतला आरती आवडते, पण आईला आरती अजिबात आवडत नाही. हॉरेबल. पण हे सॉलिड आहे. मोठी बहीण, छोटा भाऊ, छोटी बहीण, मोठा भाऊ. सॉलिड लव्ह अँगल आहे हा. बरं, मग आता? आता काय सांगितलं ना, कसं समजायचं ते कळत नाहीये. सगळं खूप कठीण होऊन बसलंय रे. ऐक ना, तू नको टेन्शन घेऊ. तेरा दोस्त है ना अभी इधर. हा, ए उठ. अरे पकडे. काय अमर्त्य, काय चाललंय तुझं? सांगतो, एक मिनिट थांब. हे बघ, आज ना मी झोपणार आहे ना तू झोपणार आहेस. अरे पण काय चाललंय काय तुझं?
चीयर्स. अमर्त्य काय झालंय? खूप कन्फ्युज आहे ब्रो मी. का? अरे काय झालंय तुझ्या फॅमिलीला? म्हणजे नूतन काकूंनी मला अमूल्याचं एक वर्जन सांगितलं, मग आजीने मला अमूल्याचं एक वेगळं वर्जन सांगितलं, आणि तू त्या दिवशी पिकनिकला एक वेगळंच वर्जन सांगितलंस. अरे केवढा गोंधळ आहे हा. मी तर सगळं सांगितलंय ना तुला. हो, पिकनिकला त्या दिवशी म्हणालास अमूल्याबद्दल पुढची स्टेप कशी घेऊ कळत नाहीये, कारण नूतन काकूंचा विरोध आहे. मग तू वेडा समजतोस का रे मला? तू खोटं बोललास माझ्याशी. काय खोटं बोललोय मी? तू अमूल्याला किस केलंस. काय? कधी? वा, काय कधी? राहू दे, आजीने मला ना दाखवलाय फोटो तू आणि अमूल्या किस करतानाचा. बरं केलं तर केलं, अरे ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये कोण किस करतं ब्रो? मी निदान अमर्त्य, असं काही नाही झालंय. असंच आहे. आजीने मला तो फोटो दाखवला, म्हणून मग मी आजीला हा फोटो दाखवला. अमर्त्य, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू हा फोटो का दाखवला आजीला? आता ती परत माझ्या मागे लागेल. अरे लागू दे ना मागे. प्यार किया तो डरना क्या. हे बघ, तसंही आजीने मला सांगितलंय की तू जर स्वतःहून तिला बोललास ना की तुला अमूल्य आवडते, तर पुढचं सगळं ती बघेल रे. म्हणजे इवन नूतन काकूंचा विरोध जरी असेल ना, तरी ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हा, अट फक्त एवढीच आहे की तू स्वतःहून आजीला सांगायचंस की तुझं अमूल्यावर प्रेम आहे. आज कसे आलात तुम्ही? हे काय चालत असा? माझ्या केबिन मध्ये माझ्या परमिशन शिवाय आलेलं मला चालत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हा? आज येऊ का वानखडे साहेब? या. असं उभे कशाला राहिलात? हे आदर तिथ्य वगैरे तुम्हाला शोभत नाही अजिबात. काय काम? काम आहे महत्वाचं, पण त्याआधी या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून एक महत्वाचा सल्ला द्यायचा होता. बाजूला ठेव काय? तुझा इगो. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो बाळगला की इथे घुसतो, काळजात त्रास होतो. मग त्याचा काय काम आहे ते सांगा. 27 करोड, 2 7 आणि 7 0. म्हणजे ही कामं पूर्ण झाली आहेत. बिल्स ओव्हरड्यू आहेत. काय झालं असं बघायला? हे असा माणूस कधी बघितला नाही का तुम्ही? तुमचा बॉस वेदांत वानखेडे आतमध्ये येताना परवानगी घेऊन आतमध्ये या, एवढ्या शिस्तीचा आहे तो. बोर्ड ऑफ डायरेक्टर मधला माणूस तुमच्या समोर उभा आहे, त्याच्यासमोर बसून राहतो तुम्ही. सॉरी सर. नाव काय तुझं? श्रीपाद. कसा चाललाय संसार? बायको काय करते? सर साखरपुडा केलाय मी तिच्याशी. आतापर्यंत लग्न होऊन मुलं बाळ व्हायला पाहिजे होती, तू अजून साखरपुड्यावरच अडकलायस. सर लग्न करेनच मी लवकर. सर तुम्हाला बोलवेन मी, नक्की या. हुशार आहेस. सर वेदांत सरांकडनं शिकलोय. तरीच प्रगती खुंटली आहे तुझी. काका तुम्ही? अरे अमूल्य, कशी आहेस? मी बरी आहे. मला ऍक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, या ना. ऑथॉरिटी लेटर आणि प्रोजेक्ट डिटेल्स. धन्यवाद. लेटर देतोय, पण मला नाही वाटत तुम्हाला जमेल.
जमणार. रक्कम वसूल करणार मी व्याजासकट. त्याच्या वडिलांचे फार उपकार आहेत माझ्यावर. नूतन वहिनींनी सांगितलेलं काम व्यवस्थित पार पाडणार आहे मी. काय काम सांगितलं आईने? आई आणि मुलात घरामध्ये काही बोलणं होत नाही का? बिझी आहेस फार? ओझ आहे कामाचं फार. तेच ओझ हलकं करायला आलोय मी. कंपनीच्या कामकाजात लक्ष घाला असं नूतन वहिनींनी सांगितलंय मला. राजा काम करताना कधी कधी फार वाहवत जातो. त्या राजाला कंट्रोल करायला आलोय मी. चला येतो. बरीच कामं करायची. कळावे लोभ असावा. मी जाऊ का बाहेर? मी बाहेर नोट्स. ताई गप्प बस. हॅलो. बिझी आहेस का? हो खूपच. 2 मिनिटं पण नाहीयेत का? नाही. अमूल्य, इम्पॉर्टंट आहे. कशाबद्दल बोलायचंय? तुझ्याबद्दल. एक मिनिट. मी आधी तुला विचारलं की तुला जे काही बोलायचं ते इम्पॉर्टंट आहे का. नंतर मी तुला विचारलं की कशाबद्दल बोलायचं. तू मला म्हणालास तुझ्याबद्दल. तू ओकेस ना वेदांत? तू मला इम्पॉर्टन्स देतोयस. मी कधीपासून इम्पॉर्टंट झाले? 1 मिनिट. मी स्वप्न बघतीये का? अमूल्य, तू ऐकणार आहेस का? बोल. ऑफिसमध्ये मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. आपल्या त्यावर बोलून झालंय. अमूल्य, पण मला ना क्लिअर करायचंय. हे बघ, मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. अगं तू त्या माणसाला ओळखतेस ना, म्हणून मी फक्त असं म्हटलं. वेदांत, एव्हाना तू सुद्धा मला ओळखलं असशील ना, पण तरीही तू माझ्यावर संशय घेतलास. आणि तेही कामावरून. हे बघ, मी जे काही काम करते ना ते मनापासून करते. अमूल्य, मला माहितीये तू. मी कधी म्हणालो की तू मनापासून नाही करत काम? हो, पण आजच्या इन्सिडेंट नंतर माझी खात्री पटलीये की तू काहीही म्हणू शकतोस. अगं माझं इंटेन्शन तसं नव्हतं. तू चुकीचं घेतलंस. अच्छा, म्हणजे ह्यात सुद्धा माझीच चूक आहे? नाही, मी कुठे म्हणतो की तू चुकीची आहेस. अरे पण तुझी चूक आहे असं तरी तू कुठे ऍक्सेप्ट करतोयस? अमूल्य, तुझा राग नाही का शांत झालाय अजून? मी खरंच सांगतोय, माझं तसं इंटेन्शन नव्हतं. हे बघ वेदांत, तुझं इंटेन्शन काय होतं हे तुला माहिती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इतकी उथळ मुलगी नाहीये. मी जे काही काम करते ना ते अगदी प्रामाणिकपणे करते आणि मी तसंच करत राहील. पण आज तुम्हाला जे काही बोललायस ना त्याचं मला खरंच खूप वाईट वाटलंय. हो, कळलं ते मला, म्हणून तर मी कॉल केला ना. बरं, ऍटलीस्ट तुम्हाला कॉल तरी केलास. ओके. उद्या ऑफिसला किती वाजता येणार आहेस? काय रे, तुला करमत नाही का मी ऑफिसमध्ये आल्याशिवाय? हा, कॉलेज नंतर लगेच ये. उद्या प्रॅक्टिकल नाहीये तर लवकरच ये. ओके. गुड नाईट. गुड नाईट. एक खूप झाला आता तुमचं. विक्रांत, तुझं आणि आरतीचं नेमकं काय आहे? अरे माझ्याकडे बघून बोल ना. त्याच्याकडे काय बघतोय? मला सांग, काय स्टेटस आहे तुझं आणि आरतीचं? इट्स कॉम्प्लिकेटेड. कळलं? अरे असा बालिशपणा नको करू विक्रांत. तुझं आहे प्रेम आरतीवर तर सांग ना. हो रे, मी अख्ख्या जगाला ओरडून सांगायला तयार आहे की माझं तिच्यावर प्रेम आहे. पण काय नूतन काकू? हो, मागे आईने आरतीचा अपमान केला तेव्हा अण्णांनी येऊन मला वॉर्निंग दिली की जोपर्यंत आई आमच्या प्रेमाला स्वीकारत नाही तोपर्यंत आरतीला फोन किंवा मेसेज करायचा नाही. ओके. आणि आता सगळं दादाच्या हातात. काय? अरे दादा, कारण आईने सांगितलंय ना, तू एंगेजमेंट साठी तयार झालास तर आई माझं आरतीशी लग्न लावून देईल म्हणून. विक्रांत, असं काही होणार नाही. अरे पण आईने प्रॉमिस केलंय ना असं. मी तुला नाही कळणार.
बरं एक मिनिट, मला सांग तुझा आणि अमूल्याचा काय सीन आहे? हे बघ, विक्रांत आणि आरतीचं लग्न अडलंय ते तुझ्या आणि अमूल्यामुळे ना. व्हॉट नॉनसेन्स? आम्ही काय केलंय? आता तू मला बोलायला लावू नको हा. अरे पण आमच्यात नाही असं काही. असं काय करतो दादा? अमरते एक मिनिट, तुला ना काहीतरी दाखवतो थांब. मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. बोल ना आता, काय नाही म्हणून. अरे वेदांत, आता तर काहीतरी व्हायलाच हवं, कारण त्याशिवाय नाही तर विक्रांत आणि आरतीचं लग्न नाही होणार रे. एक मिनिट, मी काय म्हणतो, तू आत्ता तिला टेम्पररी गर्लफ्रेंड बनव ना. मग एकदा विक्रांत आणि आरतीचं लग्न झालं की मग पुढचं पुढे बघता येईल. अरे मी केला होता प्रयत्न, पण तीच तयार नाहीये. मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. पण एक सांगू, मला असं वाटतं तू अमूल्याशी खरंच लग्न करशील. खरं तर मलाही तसंच वाटतं दादा. आणि मला वाटतंय तुझ्या एक कानाखाली द्यावी. सॉरी. ए विक्रांत, तू जा इथून, गेट आउट, जा. दादा, आता सगळं तुझ्याच हातात आहे रे. तू असं जातोस का? जात. तू त्याच्यावर का राग काढतोयस? बोल वेदांत. ऐक ना, आई अगं मार्केटमध्ये कंपनीचं नाव खराब होत आहे. मला ते आपण जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट केले होते तिथून फोन येत आहेत की हा बिलाचे पैसे परत मिळावे म्हणून दादागिरी करतोय. आई तुला कळतंय का, हा जर असाच वागत राहिला ना तर आपल्याला एकही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट नाही मिळणार. खूप नुकसान होईल आपलं. कोणता प्रोजेक्ट मिळत नाहीये तुला? आई आता ते तर बिडिंगच्या वेळेस कळेल ना. पण तू या माणसाला यात इन्व्हॉल्व नको करूस, याला बाहेर काढ यातून प्लीज. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काही अडचण येत असेल तर मला कळव, मी बघते काय करायचं ते. आई तुला चांगलंच माहितीये मला असं वशीला लावून किंवा पैसे खायला खाऊन मिळालेलं काम नाही आवडत. यू नो दॅट. वेदांत, प्रत्येकाची कामाची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येक जण तुझ्या पद्धतीने काम करणार नाही. आई पण ते पैसे वसूल करतायत ही कंपनीसाठी चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे मी त्यांना अडवणार नाही. समजलं? सर तुम्ही शांत व्हा. गेट आउट. हॅलो. गुड मॉर्निंग अमूल्य. गुड मॉर्निंग. कुठे आहेस? अरे मी आता कॉलेजला जायला निघाले. काय झालं? तू कॉलेजला जायच्या आधी थोडा वेळ काढशील का? हो पण झालं काय? ऍक्च्युली मला बोलायचंय तुझ्याशी. मग बोल ना. तसं नाही, म्हणजे भेटून बोलूया ना. कारण मला आणि अमर्त्याला बोलायचंय. तुला आणि अमर्त्याला? काही सिरियस आहे का? ते मी कसं सांगू ना. म्हणजे? ऐक ना अमूल्य, तू कॅफेमध्ये येशील का आता? आत्ता? अरे नाही, मी आत्ता आले तर मला कॉलेजला जायला खूप उशीर होईल. अमूल्य बघ ना, म्हणजे थोडा वेळ काढता आला तर. आपण एक काम करूयात का, आपण कॉलेज नंतर किंवा मग ऑफिस नंतर भेटूयात? नाही नाही, ऍक्च्युली अमर्त्य आज रात्री US साठी निघतोय. ओ ठीक आहे, चालेल. म्हणजे तसं असेल तर मग येते मी कॅफेला. कॉलेजला जायला जरा उशीर होईल पण ठीक आहे, हरकत नाही, मी करेन मॅनेज. वेदांत, तुला जे बोलायचं ते लवकर बोल ना. मला ना कॉलेजला उशीर होतो. अगं अमू, मी आज रात्री रिटर्न चाललोय. हो, अरे मला सांगितलं वेदांतने. खरं तर त्यामुळेच मी आले. म्हणजे मी तुला बोलवलंय म्हणून नाही आलेस? अमर्त्य रिटर्न जातोय म्हणून आलीस तू? हो. बघितलं बघितलं. ए तुम्ही भांडण सुरू करू नका. एक मिनिट थांबा यार, एक मिनिट थांबा. अमू हे बघ, आपण काल बोललो
की आपण भेटूया आणि सगळं प्लॅनिंग करूया, एक्झॅक्टली तेच करायला आज आपण भेटलोय. हे बघ, विक्रांत आणि आरती एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत आणि त्यांचं लग्न व्हावं म्हणून तुम्हाला दोघांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असण्याचं नाटक करावं लागणार आहे. अमूल्या, आरती आणि विक्रांतचा विचार कर प्लीज. त्या दोघांसाठी तरी नाही म्हणू नकोस. एक्झॅक्टली, माझंही हेच म्हणणं आहे. आणि तसंही ह्या नाटकाचा सगळ्याचा तुझ्या पर्सनल लाईफवर किंवा तुमच्या करिअरवर काही फरक नाही पडणार आहे. मूल्य, म्हणजे तुला असं आपलं नाव जोडलं जाईल याची भीती आहे का? आय मीन, इन फ्युचर काही प्रॉब्लेम होईल असं वाटतंय का तुला? अजिबात नाही. मी भविष्याची फार काळजी नाही करत. मला वर्तमानात जगायला आवडतं, सो तो काही प्रॉब्लेम नाही. अगं पण उद्या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने जर विचारलं की वेदांत वानखेडेचं आणि तुझं काही होतं का, तर? अरे, तो विचारण्याआधीच मीच जाऊन त्याला सांगेन. आणि हे असे प्रश्न विचारणारा माझा नवरा असेल ना, तर मला त्याच्याशी लग्नच नाही करायचं. मी या बाबतीत क्लिअर आहे. गुड. आणि मी तर लग्न करणार नाही, सो मला याचं टेन्शनच नाही. गुड. ओके, मग काय ठरवलंय दोघांनी? म्हणजे होणार आहात ना एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड, म्हणजे तात्पुरते? हो, मी तयार आहे अमूल्याचा बॉयफ्रेंड व्हायला. अच्छा. आय मीन, तात्पुरता बॉयफ्रेंड व्हायला. ताईसाठी मी हे करायला तयार आहे. येस येस, फायनली. ग्रेट. हो. काय पम्या, काय बघतोस? पोरीला मदत तर केली पाहिजे ना. नाही, नको, मी जाईन. माझा हेल्मेट द्या. हे बघा, माझा हेल्मेट द्या. काय करताय तुम्ही? माझी बॅग द्या. हे बघा, माझं सामान मला परत द्या. मॅडम, चला आमच्या सोबत. ट्रिपल सीट दोघांच्या मध्ये मस्त बसून हवा खात जाऊ. हात पकडायचं काम नाही. घाबरतेस कशाला? बघ किती घाम सुटलाय. सॉरी. मला आवडलंय. काय? तू माझ्यासाठी उभा राहिलास, तेही न सांगता. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. अमूल्या,
हे थोडं ऑकवर्ड होतंय. माहिती, पण तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना. मूल्य, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. वेदांतने त्याला उचलून आपटलं, मागून आणखी निघाला. वेदांतने फक्त त्याला कोपऱ्याने लोळावलं आणि तायडे मग दोघंही सोबत आले. मला वाटलं बस खेळ खतम, आता वेदांचं काही खरं नाही. मग काय, वेदांतने दोघांनाही पंच मारला आणि दोघंही पडले. मी तुला सांगते तायडे, हिंदी फिल्मच्या हिरो सारखं 4-5 गुंडांना त्याने एकट्याने मारलं. म्हणजे त्याला सुद्धा थोडंफार लागलं, पण आता 4-5 गुंडांना एकत्र मारायचं म्हणजे थोडंफार तर लागणारच ना. बापरे, मग तू नाही गेलीस का मलमपट्टी करायला? त्याचा अर्ध दुखणं तर तिथेच बरं झालं असतं. पण मी खरं सांगू, मानला वेदांतला. एखादा असता ना तर घाबरला असता. आता हिरो निघाला. म्हणजे आता हिरोईनने पण पोचपावती दिलीये. काय ग तायडे, किती चेष्टा करते. मी कुठे चेष्टा करते, मग नाही तर काय. खोटं का होईना, पण त्या हिरोची हिरोईन तर तूच आहेस ना. एक विचारू? विचार. मला सांग, तू गर्लफ्रेंड बनण्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? असं का विचारतेस तू? मी असं का विचारते त्यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? अगं नाही ग तायडे, असं काही नाहीये. असं काही नाहीये म्हणजे? असं काही नाहीये म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा अजून तसं काही नाहीये. वेदांत आणि माझा खरा बॉयफ्रेंड, विचार सुद्धा मी करू नाही शकत. कर मग विचार. मला माहितीये वेदांत द मोस्ट एलिजिबल बॅचलर वगैरह आहे, पण तायडे मेरे दिल की घंटी अभी तक बजी नहीं ना. फिर क्या करे? बजेगी बजेगी, तेरी भी दिल की घंटी बजेगी. तेरी ना अशा अजून 2-3 मारा केला ना की तेरी भी दिल की घंटी बजेगी. डोंट वरी. मला नाही वाटत. बेट लावायची. अगं तायडे, तुला सांगायचंच राहिलं, अमर्त्य आहे ना आज US ला गेला रिटर्न. तो गेलाय, पण जाता जाता तुमच्या दोघांसाठी मस्त सेटिंग करून गेलाय. मानलं. काय ग तू ना. कारण ते मी उभं केलंय. द्याल त्या कामगाराला घराचा हक्क. तुम्ही आता तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. नाही हो, मला अजून रस्ता नीट क्रॉस करता येत नाही. मी लिमिट्स कसे क्रॉस करेन. हे सगळं तुमचंच आहे. मी मस्करी केली तुमची. वयानं मोठा आहे म्हणून सांगतो, तुला जसं वाटतं तसं जग चालत नाही. जग जसं चालतं तसं आपल्याला चालावं लागतं. विजय, कॅश घेऊन ये. विजय थांब. असं काय करता CEO साहेब? 27 करोड रुपये वसूल केलेत मी या कंपनीसाठी. तसं अथॉरिटी लेटर दिलं होतं तुम्ही मला, आणि पैसे देणं जमणार नसेल तर 2,70,00,000चं व्याज तुला कंपनीला द्यावं लागेल. या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून ही सूचना आहे माझी. जा विजय, जा कॅश घेऊन ये. सर, अरे ही डील तुझ्या साहेबांना सुद्धा मान्य आहे. जा.
अमूल्य काय चाललंय? सॉरी, मी म्हणजे न विचारता आतमध्ये आले. पण आता मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, म्हणजे खोटी का असे ना, सो मी नॉक न करताच आतमध्ये आले. म्हणजे समजा इथे आजी असत्या तर आपल्याला असंच वागावं लागलं असतं ना. मी ना मस्करीच्या मूड मध्ये नाही आता. एक मिनिट, तुला अमरतेची आठवण येते ना? अमूल्य तू जा इथून, प्लीज लीव मी अलोन. नाही नाही नाही, मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. का? कारण मी गर्लफ्रेंड आहे तुझी. आपण कॅफेला जाऊयात. अमूल्य मी तुला एकदा सांगितलं ना, तू जा इथून, मला कुठेही नाही जायचंय. अरे वेदांत, एवढं चिडायला काय झालं तुला? मी तुला फक्त म्हणते की आपण कॅफेला जाऊयात. मी काय असं टिपिकल कपल सारखं वाग असं म्हणतेय का तुला? आणि एनिवेज आपलं ठरलंय ना की काही दिवस एकमेकांसोबत चांगलं वागायचं. तुला माहितीये, मला अमरतेचाही मेसेज आला होता की तुम्ही दोघं कॅफेमध्ये जा आणि दोघांचाही फोटो काढून मला पाठवा. सो अब जो तेरा दोस्त है वो मेरा दोस्त है और उसकी खातिर तो तुम्हें करना ही पड़ेगा. नाही अमूल्य, मला नाही जमणार आहे. तू जा इथून. हे बघ वेदांत, मला माहितीये तू का टेन्शन मध्येस, पण जे काही झालं ते मागे सोडून दे. तुला त्रास होतो. अमूल्य तू नाही समजू शकणार. मी समजतीये, म्हणून तर तुझ्याशी बोलायला आले ना. हे बघ, आपण आपला दिवस आहे ना हसतमुख घालवायचा. एकाच गोष्टीला इतकं चिकटून राहिलो तर पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय ते कसं कळणार? त्यामुळे ऐक माझं, चल कॅफेला. आय एम शुअर तुझी ती फेवरेट कॉफी पिऊन ना तुझा मूड एकदम फ्रेश होईल. आणि शिवाय आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची ना, नाही तर आजींसमोर खूप प्रॉब्लेम होईल वेदांत. अमूल्य तू ना. आणि हा, जर गुंड आले ना तर मी तुला प्रोटेक्ट करेन. म्हणजे त्या दिवशी तुझी बॅकफ्लिप मारली ना, मी ती सुद्धा मारेन. आणि तुझे असं गुंडांना तू हसू नकोस वेदांत, मी खरंच तुला प्रोटेक्ट करेन. मूल्य जाऊया कॉफीला. चल जाऊया. भाजी कोणी केले? मी केलीये. मीठ जरा कमी असं नाही वाटत का? मला नाही वाटत. आता तुला आईच्या चुकाच काढायच्या असतील ना तर बोलत राहा. आई, मला वाटलं म्हणून मी बोललो ना. तू का चिडतेस उगाच? चिडू नको म्हणजे काय? एवढं केलं ते राहिलं बाजूला. काम कसं चाललंय तुझं? नाही, आज ऑफिस मधनं उशीर झाला ना यायला. खूप काम असतं का रे? त्याला काय काम आहे आजकाल? सगळी कामं पुरुषोत्तमच करतात. एक मिनिट, आई तू बरी आहेस ना? तुला कळते ना तू काय बोलतेस? सगळी कामं तो करतो. तो ते म्हणायचं मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा. आय डोंट केअर. तू काही म्हटलंस ना तरी सत्य लपून राहणार नाहीये. ते उत्तम काम करतायत. उत्तम काम? आणि हे कोणी ठरवलं? वेदांत, एका झटक्यात त्यांनी बिलाची रक्कम वसूल केलीये. थोडं तरी कौतुक कर त्यांचं. आई, हे असं पैसे खायला घालून काम करून घेणं याचं मला अजिबात कौतुक नाही. मार्ग कोणताही असू देत, काम पूर्ण होणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस? वेदांत, एक गोष्ट लक्षात घे. जी गोष्ट तुला महिनोन महिने करता आली नाहीये ना ती त्यांनी एका झटक्यात केलीये. सरकारी पैसे वसूल करणं काही सोपी गोष्ट नाहीये. आई, जर तुला यातलं काही कळत नसेल ना तर प्लीज याबद्दल बोलू नकोस. आणि त्या माणसाची बाजू अजिबात घेऊ नकोस. बाजू घेण्याचा प्रश्न येतोच कुठे रे?
वेदांत, तुला ना साधा हिशोब सुद्धा कळत नाही. कंपनीचे पैसे मिळाले नव्हते म्हणून कंपनीचं नुकसान होत होतं आणि त्या माणसामुळे ते पैसे आपल्याला मिळालेत. आई, ही काय पैसे वसूल करण्याची कंपनी टाकलेली नाहीये मी. आणि मान्य आहे पैसे ओव्हरड्यू होते, पण ते काय आज ना उद्या रिकव्हर झाले असते ना. मला ना असं लाच खायला घालून काम केलेलं आवडत नाही. आई, माझा एक लॉंग टर्म गोल होता, एक नॉन करप्ट कंपनी उभी करायचं, जिथे काम फक्त आणि फक्त मेरिटवर होतं. पण तिथे हा माणूस आला आणि पूर्ण कंपनीची वाट लावली याने. ते काही चुकीचं करत नाहीये. आई प्लीज. दोघं जरा गप्प बसाल का तुम्ही? मग सांग ना तुझ्या नातवाला, सांग जरा मन मोठं कर म्हणून. नूतन, पण आता हा पुरुषोत्तम आला ना तर आय एम शुअर की हा कंपनीची इमेज खराब करणार. पण मग तू व्यवस्थित लक्ष ठेव ना. जी अगं मी देतोय लक्ष, पण ना मी जे काही करतो किंवा ऑफिसमध्ये जे काही होतं ना ते त्याला कळतं, आणि ते कसं कळतं ते मला माहित नाहीये. हे बघ वेदांत, माझं एवढंच म्हणणं आहे की तू डोकं शांत ठेव. जी अगं तो पुरुषोत्तम माझ्या समोर जरी आला ना तरी माझं डोकं नाही राहत शांत. आयडिया, एक काम कर, गर्लफ्रेंडशी बोल, म्हणजे डोकं आपोआप शांत राहील. काय बरं, दमला असशील ना, झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. बाकी हे मला आवडलं. काय? हेच रे, आधी नुसतं गर्लफ्रेंड म्हणलं ना तरी चिडचिड करायचास, आणि आता काय म्हणतोयस की तुमचं छान जमतं, ती तुझी काळजी घेते. हा ऐकून इतकं बरं वाटतंय ना मला. काय नाव सांगतोयस का तिचं? मला सांग ना रे, कान अगदी आतुर झालेत तिचं नाव ऐकायला. वेदांत, म्हातारीला आता असं ताटकळत ठेवू नकोस. या वयामध्ये काय अपेक्षा आहे रे माझी? एवढीच अपेक्षा आहे की नात सुनांनी लवकरात लवकर घरी यावं, हो की नाही? एक मिनिट, या वयात म्हणजे? तुझं म्हणणं तू तर यंग आहेस ना. हा म्हणजे मनाने अजून 16च वर्षाचे बर कमी. आता नाव सांगतोस का तिचं? जी. बरं, उद्या तिचं नाव सांगायचंय मला. कान आतुर झालेत माझे, कळलं का? गुड नाईट. गुड नाईट. उद्या नक्की ना? गुड नाईट. गुड नाईट. जाते. उद्या नाव ऐकायचंय बरं का मला. आजी, मला ना असं वाटतच होतं की दादा आणि अमूल्याचं काहीतरी असणार, पण हे बेस्ट झालं. आता माझा मार्ग मोकळा. माझ्या आणि आरतीच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. याला असं वाटतंय की ह्यानी आता त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलंय, पण मला आधीपासूनच माहिती होतं ह्याची गर्लफ्रेंड कोण येते. हो? कसं काय? तुला कसं काय माहित होतं? कसं आहे ना, मी मांजरीला असं वाटतं की आपण डोळे मिटून गुपचूप दूध पितोय, आपल्याला कोण बघणार आहे, हो की नाही? पण ही आजी आहे ना, या आजीचं त्या मांजरीवरती बारीक लक्ष असतं. आजी, काय मांजर आणि काय दूध? अगो बाई, काय मांजर काय दूध, हो का? प्रूफ हवंय? फोटोज दाखवते, थांब. दादा, अरे दादा, हे बघ, असं म्हणतात मनी वसे ते स्वप्ने दिसे. तू जर सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असशील तर ते येतं स्वप्नात. तुला स्वप्न काय पडलंय ते तर सांग. काही नाही. अगं नाही, सांगतच नाहीये. असं म्हणतात की पहाटेचं स्वप्न खरं होतं. तुला कधी पडलंय स्वप्न? अमूल्य, अगं चेहरा बघ कसा झालाय. काय झालंय नीट सांग तरी. जाऊ दे. जाऊ दे काय? अमूल्या, तू एक काम कर, देवासमोर जा.
आणि देवाकडे प्रार्थना कर की सगळं व्यवस्थित होऊ दे. हं? आणि तू फक्त सकारात्मक विचार कर. नकारात्मकता तुझ्या मनातही येऊ देऊ नकोस. मग सगळं व्यवस्थित होईल बघ. मी चहा करू का? बरं आई, मी निघते हा कॉलेजला. बाय. मी जे काही करते ते योग्य आहे ना? त्याने आई आणि अण्णांना त्रास तर होणार नाही ना? बोल ना. ऍक्च्युली आज दादाने आजीला सांगितलं की मी त्याची गर्लफ्रेंड. हा, वेदांतने सांगितलं मला, त्याचा कॉल आला होता. पण आजी काय म्हणाले हे त्याने सांगितलंच नाही. काय म्हणाले आजी? आजी अगं ती खूप खुश होती माहितीये, आणि ती म्हणाली की तिला सगळं आधीच माहित होतं. आधीपासून माहिती होतं? कसं काय? थांब. हा फोटो बघ, आजीकडून मागवून घेतलाय मी. नाही 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 वहिनी, बघ हे असं काही नाहीये. ते माझ्या डोळ्यात कचरा गेला होता त्या दिवशी आणि वेदांत फक्त फुंकर मारत होता. हा, दादाने मला सुद्धा हेच सांगितलं. पण आमच्या आजीला असं वाटतंय की यु नो तू आणि वेदांत दादा. वहिनी नाही, हे बघ वाटलं तर तू एकदा वेदांतलाही विचार. असं काही नाहीये. अमूल्या, मला माहितीये सगळं, डोंट वरी. वहिनी अगं, पण आजीने गैरसमज करून घेतलाय. अमूल्या, इट्स ओके, ठीक आहे, तू घाबरू नकोस. खरंच नाही वहिनी, तुला कळत नाहीये का? आपल्यामध्ये मजा मस्करी ठीक आहे, पण मोठ्यांनी गैरसमज करून घेतला तर खूप प्रॉब्लेम होईल. गुप्ते, आता मी बिझनेस कडे लक्ष देऊ का हे करत बसू? सॉरी वेदांत सर, म्हणजे मी तुम्हाला गाईड करू शकतो पण चुकीचा सल्ला नाही देणार. आणि तसंही हा तुमचा इंटरनल पर्सनल प्रॉब्लेम आहे, तेव्हा प्लीज मी काय म्हणतो ते समजून घ्या. ओके, थँक्यू गुप्ते. ओके सर, थँक्यू. आता मी जे सांगतोय ते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्या पुरुषोत्तमला कोण कोण ओळखतं? मी ओळखते सर, ते ऑफिसला येतात म्हणून आम्ही ओळखतो त्यांना. माझा आणि त्यांचा जास्त परिचय नाहीये. ओके, सो इथून पुढे या कंपनीची एकही इन्फॉर्मेशन मला विचारल्याशिवाय बाहेर जाता कामा नये, कळलं? म्हणजे आपण टेंडर्स कुठे भरले आहेत, कोणाचं कोटेशन किती आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन कंपनीच्या बाहेर गेल्या नाही पाहिजेत. इज इट क्लिअर? सर, पण मला माहिती आहे ही इन्फॉर्मेशन कोण विचारत असेल. सो तुम्ही सगळ्यांनी त्या पुरुषोत्तमचा नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि जर त्याचा फोन आला तर नाही उचलायचा. सर, ते ऑफिसमध्ये सुद्धा येतात. तर त्यांनी इथे येऊन विचारलं की फोन का नाही घेतला तर काय सांगायचं? तो जर समोर आला ना तर त्याला म्हणावं की मी बिझी होतो आणि मला नाही जमत. आणि जर त्याने समोर येऊन जरी इन्फॉर्मेशन विचारली ना तरी ती त्याला द्यायची नाही. आणि जर एवढं सगळं सांगून सुद्धा ही इन्फॉर्मेशन चुकून कंपनीच्या बाहेर गेली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो ही इन्फॉर्मेशन लीक करेल तो कंपनीच्या बाहेर जाईल. Now get back to your work.
दादा काय झालंय? काही सिरियस प्रकरण आहे का? आईची कृपा, अजून काय? दादा, पुरुषोत्तम बाबांचा असिस्टंट होता ना रे? हो. आई म्हणते की सॉरी, थोडा लेट झाला. काय झालं? तू इतक्या अर्जंटली फोन केलास? इट्स ओके. तू तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा बोलावं वाटेल आपण तेव्हा बोलू. अमूल्य, आई तिचं सगळं सामान घेऊन घर सोडून गेली. अरे पण का? आजीने तिला सांगितलं की मी तुझ्याशी एंगेजमेंट करायला तयार झालो. मी एंगेजमेंट करायला तयार झालोय म्हटल्यावर विक्रांत आणि आरतीचं पण लग्न होणार. त्यामुळे खूप चिडली आई. तुझं बरोबर होतं. आईला आपल्याबद्दल सगळं सांगितल्यानंतर पण आई जर नाही म्हणाली तर काय? आपण हे सगळं नाटक का केलं? विक्रांत आणि आरतीचं लग्न व्हावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ना. पण आईला काही ऐकायचंच नाहीये. अमूल्य, मला नाही कळते मी काय करू. मला काही सुचत नाहीये. मी वेदांत, शांत हो. कसा शांत हो? आई त्या पुरुषोत्तमचं ऐकते आजकाल. अनिलशी बोललोय तसं. माझा मित्र आहे ना DCP, मी त्याला म्हटलंय त्या पुरुषोत्तमची सगळी माहिती काढून आण. ऍक्च्युली मी सुद्धा बोलले अण्णांशी. ते सुद्धा माहिती काढतायत त्यांच्या भूतकाळाविषयी. आई असं का करते? का वागते असं? मी मुलगा आहे ना तिचा. माझ्या मनातलं पण समजून घेतलं पाहिजे ना तिने. त्या पुरुषोत्तमला कंपनीच्या कामात इन्व्हॉल्व्ह करून ठेवलंय. म्हणजे तुला माहितीये, मी उभ्या केलेल्या ऑफिसमध्ये माझी जायची इच्छाच होत नाहीये. या सगळ्यानंतर तर घरी पण जायची इच्छा होत नाही. आई आणि माझी ना भांडणं होतात. आईशिवाय घराला शोभा असते का? हे बघ वेदांत, सगळं व्यवस्थित होईल. अरे ती आई आहे तुझी. तिला सुद्धा नाही करमणार तुझ्याशिवाय. मला सांग, हे सगळं घडलं तेव्हा आजी होत्या? ती तिथेच होती. ती म्हणाली, तू काळजी करू नकोस, माझी मुलगी आहे, मी समजावेन तिला. आई सेफ असेल ना? तुला माहितीये ना त्याचा राग कसा आहे. रागाच्या भरात तो काय करेल ना काहीच सांगू शकत नाही. वहिनी, तू शांत हो. हे बघ, रागाच्या भरात तो असं तसं काही करणार नाही. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. तू नको टेन्शन घेऊस. अमूल्य, तुला एक सांगू, मी लहानपणापासून बघतेय दादाला, पण मी अशी एकही व्यक्ती बघितली नाही जी दादाशी स्पष्ट बोलू शकते किंवा दादाला हँडल करू शकते किंवा दादाजीचं ऐकतो. पण आता अशी व्यक्ती आहे अमूल्य, आणि ती व्यक्ती तू आहेस. मी? हो अमूल्य, तुला कळतंय का? दादा तुझं ऐकतो. त्याचा मूड कसा ठीक करायचा ना हे तुला माहितीये. अमूल्य, ऐक ना, तू एक काम करशील माझ्यासाठी प्लीज? तू ना थोडे दिवस दादाला साथ दे. त्याच्याशी भांडू नकोस प्लीज. त्याच्या बरोबर राहा. हे बघ अमूल्य, तो माझं नाही ऐकणार ग, पण तो तुझं नक्की ऐकेल. मी समजू शकते. तू नको टेन्शन घेऊस. तो आत्ता आलाय का ऑफिसमध्ये? तो म्हणाला की त्याची घरी थांबायची सुद्धा इच्छा होत नाहीये आणि ऑफिसला यायची सुद्धा इच्छा होत नाही. म्हणूनच ऑफिसला आलेला दिसत नाही. हॅलो, कशी आहेस अमूल्य?
कोण बोलतय? ओळखलं नाहीस ना? अगं वेदांची आजी बोलतेय मी. आजी आजी बोला ना. गडबडीत नाहीयेस ना ग? नाही नाही बोला ना. आणि घरामध्ये अण्णा आई आरती हे सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. तुम्ही कशा आहात? मी एकदम आनंदात आहे. अशाच आनंदात आणि हसत राहा. हो बाळा नक्की. बरं कुठेस तू आता? मी ऍक्च्युली ऑफिसच्या एका कामानिमित्त बाहेर आले होते. बोला ना. बर अगं मला तुला भेटायचंय. कधी वेळ आहे तुला भेटायला सांग बरं. भेटायचंय? आजी तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी येते तुम्हाला भेटायला. तुम्ही सांगा कुठे येऊ? नाही नाही ऐक, मीच येते तुला भेटायला. तुझ्या वेळेप्रमाणे भेटू आपण. अगं तू सकाळी उठून कॉलेजला जातेस, अभ्यास करतेस, तिथून घाईघाईने ऑफिसला येतेस, तिथली कामं करतेस, परत घरी जाऊन अभ्यास करतेस, हो की नाही? आता या सगळ्यामध्ये मला भेटायला तुला कधी वेळ आहे ते सांग. आजी तुम्हाला तर माझं सगळं स्केड्यूल माहितीये. कसं काय? सांगेन ना. आपण भेटलो ना की नक्की सांगेन. बरं ऐक, आज संध्याकाळी 7 वाजता भेटूया. मी घरीच येईन तुझ्या. अगं फोन करून येईन, चालेल? हो हो ठीक आहे. ठीक आहे चल मग भेटूया आपण. हा ओके ओके बाय. हो कधी एकदा अमूल्याला देते ना असं झालंय मला.